येताना ना मी नेहमी म्हणतो की आपण एक रेग घेऊन येतो, ती रेग त्याच्यावर दुसरी आपण फक्त एकच रेग मारायची असते, मग ते अधिक होतं आणि ते थोडं वाकडं गेलं की गुणिले होतं. तर त्यामुळे आपण कमवायची फक्त एक रेग आहे. मी तर अतिशय स्वार्थी माणूस आहे, मला तिथली सुखदुःख पाहायची असतात. नट म्हणून ज्यावेळी मी इथून काम करत असतो त्यावेळी मला वेगवेगळी सुख आणि वेगवेगळी दुःख तुम्हाला दाखवायची आहेत, वेगवेगळ्या भूमिकेद्वारे. गडकरी साहेबांनी त्यांचा कोट दिला मला, दिला नाही मी परत ठेवलाय माझ्या. आणि मला सतत तुम्हाला खरं सांगतो की मला माझ्यापेक्षा वडील असलेले म्हणजे मी माझ्या आई वडिलांना सगळ्या वृद्ध मंडळींमध्ये मी माझे आई वडील शोधत असतो. त्यामुळे अगदी अतिशय ताठार असलेला मी अशी कोणी वयोवृद्ध दिसले की मी पटकन वागतो. अमिताभ बच्चन त्या दिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेला. म्हटलं तुम्ही तिथे या, म्हणजे मी का गेलो हे तुम्हाला कळेल. कारण तुम्हाला माहितीच नाही, तुमच्याकडे सगळं आहे पण काय नाही आहे ते तुम्हाला माहिती नाही. ऊर्जा, खेळ म्हणजे सध्या शेवटी काय आहे, तुमची ती ऊर्जा चॅनलाइज झाली म्हणून मग तो भागा फेकतो आणि आपल्याला गोल्ड मेडल मिळतं. पण ती जर का नाही ना कोपऱ्यावर उभा राहिला आता तर मग बोंबला ना. निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून बहरलेल्या सातारा जिल्ह्यातील निढळ या गावची प्रगतिशील वाटचाल उलगडणाऱ्या निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या पुस्तकाचे प्रकाशन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, राजेंद्र शिंदे, धर्मेंद्र पवार, अभिषेक दळवी, तबाजी कापसे, संजीव कोलगोड, दिग्दर्शक शंकर बारवे, पुस्तकाचे लेखक सुनील चव्हाण उपस्थित होते. नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. निढळ गाव परिवर्तनाचा प्रवास या माहितीपटाचे आणि सत्व फाउंडेशनच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या माहितीपटाच्या ट्रेलरचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाची कुलकथा मानदेशामधून सुरू होते. व्यंकटेश माडगुळकर हे खूप मोठे लेखक होते आणि 38च्या दरम्यान त्या मानदेशामध्ये ते तिकडचेच होते, अर्थात सांगलीतले. त्यांनी 1955 साली बनगरवाडी ही कादंबरी लिहिली आणि त्याच्यावर पुढे चित्रपट पण आला. आणि त्यांचं मानदेशी माणसं हे एक साहित्यामधला एक मैलाचा दगड मानलं जातं. तर याच्यामध्ये साधारणतः मानदेश म्हणजे काय आहे, दुष्काळ, तिथली पिसलेली माणसं, याचं सगळं वर्णन त्याच्यात आलंय. त्याच्यामध्ये निढळ गाव, तिथले आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब. दळवी साहेबांचा माझा परिचय आमचे सकाळचे संपादक होते राजीव साबळे, त्यांच्यामुळे झाला होता कलेक्टर असताना. आणि त्यांचं 2014चं पुस्तक मी एक केलं होतं, त्याच्यामुळे याच्यातही आम्ही एकत्र काम सुरू केलं. ब्रॉडली या पुस्तकामध्ये 22 प्रकरणं आहेत. त्याच्यात निढळचा पाणलोट आहे, त्याच्यामध्ये कसं काम केलं, एज्युकेशनमध्ये कसं काम केलं. गावामध्ये अतिशय सुंदर असं नीलकंठेश्वर मंदिर आहे. मला वाटतं ते नीलकंठेश्वर मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेली गार्डन, तर एवढी सुंदर गार्डन महाराष्ट्रामध्ये कोणताही तालुका किंवा माझ्या लातूर उत्सवासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाहिजे. आणि त्यावेळी विकास देशमुख साहेब, नितीन करीम साहेब ही सगळी मंडळी आमचं गाव बघायला आली आणि त्यावेळी नेमकं करीम इलिजिबल होईल आम्हाला ती त्याच्यातनं आयडिया आली. आणि आम्ही आता 6 दिवसाचा वेळ राहिला होता आणि त्यावेळी आम्ही पटकन लगेच त्यावेळी 15,000 रुपये 30,000 रुपये दोन टॉयलेटला दिले. या प्रसंगी माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर म्हणाले, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर गाव कसं असलं पाहिजे हा पॅटर्न घेऊन जर आपण गेलो तर आपल्याला हे शहर जे असतात या शहरात जायची आपल्याला आठवण येणार नाही, तिथे जावं लागणार नाही, कारण ह्या गावामध्ये आपल्याला सर्व काही मिळणार. आणि म्हणूनच हे सत्व फाउंडेशनच्या रूपानं त्यांनी गावाचं खऱ्या अर्थानं नंदन म्हणून उरलं आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील म्हणाले की एवढं मोठं काम एका गावामध्ये करायला खूप मोठं डेडिकेशन लागतं. आम्ही बरेचसे अधिकारी आले तो उपस्थित आहे.
प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या गावात, आपल्याला ज्या गावातून आपण आलो आणि त्या गावासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. मात्र ग्रामीण भागामध्ये काम करणं, ग्रामीण भागामध्ये म्हणण्यापेक्षा एका गावामध्ये काम करणं किती कठीण असतं आणि त्याची कन्सिस्टन्सी किती असावी लागते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र ह्या सगळ्यावर मात करून गेली सलग 41 वर्ष असत आपल्या ग्रामीण भागाशी नाळ जुळवून ठेवणं अतिशय कठीण असणं आणि ते कठीण काम दळवी सरांनी खऱ्या अर्थाने केले. 25-23 एक्झॅक्टली 2 वर्षापूर्वी रणरणत्या उन्हामध्ये आम्ही हॅट वगैरे घेऊन गेले होते. म्हणजे अभिनेते आहेत, हॅट घालून उन्हात फिरण्यापेक्षा हॅट नाही, टोपी नाही, हा असाच वेश गावभर फिरत होते. गेल्या वेळा बाया बापड्या म्हाताऱ्या पोत्याला सगळ्यांना मिठ्या मारल्या तुम्ही तिथं. आजही लोक विसरत नाहीत. त्याच्यानंतर आपण प्रस्तावना लिहून पाठवली, 5 पानं हस्ताक्षरामध्ये दिली नानाने. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, जो बदल झालेला आहे तो समाजासाठी उपयुक्त व्हावा या उद्देशानं सत्व फाउंडेशन स्थापन केलं आणि त्याच उद्देशाने हे पुस्तक लिहिलं. मला खात्री आहे या पुस्तकाची इंग्लिश आवृत्ती लवकरच येते आहे. आणखी हिंदी आवृत्तीची सुद्धा सूचना आलेली आहे. ग्रामीण भारताचं काय होणार हा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत ग्रामीण भारत विकसित होत नाही तोपर्यंत देश विकसित झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून या पुस्तकाच्या माध्यमातून, डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून, नाम फाउंडेशन आहे, अशा अनेक लोक आहेत, सगळ्यांनी मिळून ग्रामीण विकासासाठी आपल्याला काम करावं लागेल. काही मॉडेल्स द्यावे लागतील आणि त्याच्यामध्ये जर का पैसा ओतला तर सगळी गावं सुद्धा निढळसारखी होऊ शकतात. हे सोपं काम आहे. निढळमध्ये काही मी पैसे घेऊन कुठून बाहेर नाही आलेलो. निढळ गावाचा विकास हा 90% शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमधूनच झालेला आहे. श्री चंद्रकांत दळवी यांचे कौतुक करताना श्री नाना पाटेकर म्हणाले, मला असं वाटतं की आपल्याला आपल्यामध्ये असलेला चंद्रकांत शोधायला हवा. तो ज्या दिवशी तुम्ही शोधाल तर तुम्हालाच तुमचा सत्कार करावासा वाटेल. निढळ पॅटर्नमध्ये फक्त केवळ गावाचा विकास आहे या बाकीच्या 3 गोष्टी पुरता मर्यादित मला वाटत नाही. या सगळ्या लोकांना तू एकत्र बांधून ठेवलेला आहेस. नाठाळ मंडळी तिथे नाहीयेत अशातला भाग नाही. मी सामान्य आहे याचा मला अतिशय आनंद आहे, अभिमान आहे. मला कोणीही बॉडीगार्ड लागत नाही. खरं सांगतो, तुम्ही सगळे माझे बॉडीगार्ड. मला कोण त्रास देणार आहे? देवानं इतकं काहीतरी दिलेलं आहे. नाही तुमचे कपडे, अरे म्हटले सगळ्यात महाग कपडे आहेत, खादी आहे, त्याच्यापेक्षा म्हटलं महाग कपडे नाही. हे रोज धुवावे लागतात, तुझ्या जीन्स सारखे नाही महिन्याभरानंतर. समृद्धीची व्याख्या, मगाशी मी म्हटलं ना, समृद्धीची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. माझ्याकडे किती कोटी आहेत हा महत्वाचा मुद्दाच नाही होते. मला काय करायचंय, तुम्हाला काय संबंध आहे त्या कोटीशी? माझा तुमचं नातं कुठलं आहे? मी ज्यावेळी नट म्हणून इथे काम करतो, आता सुद्धा मी मगाशी आल्यानंतर हे पाहिल्यानंतर मला सगळं तेच आठवलं. इथे उभा राहून मी असं बोलायचो, नमस्कार अण्णासाहेब, मी गुलाबराव जाधव, असं मी पुरुष मात्र माझं सुरू व्हायचं. मग मी इथे असायचो. मी असं मला हे असं उगाच यायचं आखाड्यामध्ये आणि कुस्ती न खेळता जायचं, तसं चाललेलं आहे. पण ही कुस्ती जास्त माझा बरं वाटलं. हा परफॉर्मन्स नाही. इथे आपण एकदम पूर्णपणे मी जसा आहे तसा तुमच्या समोर असायला पाहिजे. थोडीशी झाली फजिती, माझीच मंडळी त्यांच्या समोर झाली, काय बिघडलं? आपलीच मंडळी आलेली आहे, छान आहे. एका पुरतं हे मर्यादित राहतात ना म्हणे, हे कोणीने व्हायला. आणि सरते शेवटी आपण येताना ना, मी नेहमी म्हणतो की आपण एक रेग घेऊन येतो. ती रेग त्याच्यावर दुसरी आपण फक्त एकच रेग मारायची असते, मग ते अधिक होतं. आणि ते थोडं वाकडं गेलं की गुणिले होतं. तर त्यामुळे आपण कमवायची फक्त एक रेग आहे, ती अशी ठेवली की अधिक झालं, आडवी केली की गुणिले झालं. ते गुणिले तू केलंस आणि मग नंतर किती रेगा पाहिजे तेवढ्या. आता हा पॅटर्न तुला खरं सांगतो, ज्यावेळी राबवला जाईल ना, हा महाराष्ट्रात होता मर्यादित नाहीये. आम्ही गावाखेड्यामध्ये जातो म्हणजे आम्ही काही उपकार करत नाही. मी तर अतिशय स्वार्थी माणूस आहे.
मला तिथली सुखदुःख पाहायची असतात. नट म्हणून ज्यावेळी मी इथून काम करत असतो त्यावेळी मला वेगवेगळी सुख आणि वेगवेगळी दुःख तुम्हाला दाखवायची आहेत, वेगवेगळ्या भूमिकेद्वारे. आणि त्याच्यासाठी मला ती गोळा करायला पाहिजे, तर मला जायला पाहिजे. हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा, प्रत्येक जण वेगळं. ते वेगळेपण मला माझ्या इथल्या भूमिकामधून दाखवायला पाहिजे. गंमत येते, मस्त वाटतं. आता काश्मीरला गेल्यानंतर इथं झपाणी जंगल उडुडी भरलेली पहिल्यांदा. तुला खरं सांगतो, नंतर मग कापड तिथं घेतली विकत. म्हणजे नागपूरला गेलेलो असताना सुद्धा किंवा दिल्लीला गेलेलो असताना मग गडकरी साहेबांनी त्यांचा कोट दिला मला. तो दिला नाही, मी परत ठेवलाय माझ्या. पण ही गंमत कशी, आपल्याला आपला वेश असा परदेशी गेल्यानंतर सुद्धा मला हे कम्फर्टेबल वाटतं. मी याच्यामध्ये अतिशय छान आहे, बरं वाटतं मला. आणि माझे आई वडील हे असेल दौरान माझ्या वडिलांचा असाच ड्रेस कुठला तरी मला कुठेतरी माझ्याच वडिलांबरोबर मी चालत असल्यासारखं वाटतं, बरं वाटतं मला, आनंद. आणि मला सतत तुम्हाला खरं सांगतो की मला माझ्यापेक्षा वडील असलेले म्हणजे माझ्या आई वडिलांना सगळ्या वृद्ध मंडळींमध्ये मी माझे आई वडील शोधत असतो. त्यामुळे अगदी अतिशय ताठार असलेला मी अशी कोणी वयोवृद्ध दिसले की मी पटकन वागतो. मला माहिती नाही, मला पटकन माझी आई दिसते, माझे वडील दिसतात. आणि मला असं वाटतं हे संस्कार जे आहेत ना ते आपल्या गावातले कुठेतरी, ते तिथलेच. शहरामध्ये तुम्ही खरंच राहू नका हो. शहरामध्ये श्वास घेता येत नाही. मी सगळं सोडून मी आता गावात गेलेलो आहे कुठंतरी. आमच्या तिथे डोंडजाला राहतोय मी, सिंहगडाच्या पायथ्याला. शहरामध्ये ज्यावेळी तुम्ही 10 श्वास घेता तिथं एक घेतलेला पुरतो. इतकं प्रदूषण आहे, इतकं काय नको वाटतं. आणि सरते शेवटी काय स्क्वेअर फीट मध्ये राहतो आपण, एवढे आम्ही तिथं. मी नेहमी म्हणतो की आमच्याकडे भिंती नाहीत, आमच्याकडे डोंगर आहे. इकडे डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, मध्ये आम्ही राहतो. कसा आनंद नाही मिळणार, कसं नाही. अमिताभ बच्चन त्या दिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेला. म्हटलं तुम्ही तिथे या, म्हणजे मी का गेलो हे तुम्हाला कळेल. कारण तुम्हाला माहितीच नाही. तुमच्याकडे सगळं आहे पण काय नाही आहे ते तुम्हाला माहिती नाही. कारण जे तुमच्याकडे आहे ते सगळं नाही आहे. आम्हाला सगळं म्हणजे आम्हाला नुसतं निसर्ग नाही मिळत रे, श्वास नाही मिळत. आम्हाला माणसं मिळतात, जनावरं मिळतात. माझ्याकडे 10 गायी आहेत, 2 बैल आहेत, 6 कुत्री आहेत. आणि नुसता परिसर, नुसतं हिरवंगार आहे. परवा मी तुला अगदी अक्षरशः घरामध्ये नवीन मूल जन्मल्यासारखं बोर घेतली आणि त्याला 3 इंची पाणी लागलो. अरे मी केवढा हरकलो होतो. वा, आता माझा आनंद त्यात आहे. मी नवीन गाडी घेतली याच्यामध्ये नाहीये. पण ज्याला आहे त्याचं काही सुखते अशातला भाग नाही. पण मला हे आवडत. मला कोणतरी मध्ये रस्त्यामध्ये भांडणं चालली असतं तर मी गाडी थांबवतो, उतरतो. काय चाललंय रे, कशा वेळी वाटतंय, काय विचारतो, हनुमान चल. पण हे मला करावंसं वाटतं कारण ती मला माझी मुलं वाटतात. हे सगळं माझं वाटतं. माझ्या परिसरामध्ये असं का चाललंय हे सतत मला वाटतं. एक तर मुळामध्ये मी अतिशय वांड वृत्ती होती लहानपणी, होती म्हणजे आहे, तर ती गेली नाही. ते नाही, तो वांडपणा चॅनलाइज झाला म्हणून तू चंद्रकांत झालास. तू काही कमी वांड होतास का हे चंदू, असं आई बाबा म्हणायचं की नाही. पण त्या चंदूचा आपली प्रत्येक गोष्ट एकदा चॅनलाइज झाली ना किती छान. आपण ओम भूर्भुवस्वः हे म्हणायचं म्हणजे जितेंद्रिया धर्मपराः स्वाध्याय निरताः सुखी अल्लाह ला इलाहा इल्ला हय्युल कय्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला यऊमुहु आयतल कुर्सी. या गोष्टी तुम्ही पाठ करून बोलू शकता, आत्मसात करता. माझ्या आतमध्ये त्या झिरपतात का. ह्या गोष्टी ज्यावेळी झिरपायला लागतात ना त्यावेळी मग तुझ्यासारखी माणसं तयार होतात, तुझ्यासारखी. सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले.